छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य ठिकाणी असणाऱ्या विड्स हॉटेलवर हॉटेल जी आहे ती तब्बल 150 कोटीची होती, मात्र लिलावामध्ये ती 64 कोटी रुपयात खरेदी केल्याचा आरोप जो आहे तो विधिमंडळात झाल्याचा पाहायला मिळाला होता। आणि हीच ती हॉटेल आहे। या हॉटेल खरेदीवरून जे आहे पालकमंत्री संजय शिरसाट सिद्धार्थ शिरसाट यांच्यावरती आरोप जो आहे ते देखील विरोधकांनी केल्याचे पाहायला मिळाले होते। या लिलावा प्रकरणी मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील या ठिकाणी विरोधकांनी केल्याचे पाहायला मिळाले होते। कारण पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दबावतंत्र वापरून ही हॉटेल जी आहे ती कमी दरात खरेदी केल्याचं आरोप देखील या ठिकाणी करण्यात आले होते। त्यावरती आता एक समिती देखील स्थापन करण्यात आली होती। जिल्हा अधिकाऱ्यांकडे संपूर्ण चौकशी जी आहे ती देण्यात आली होती, मात्र जिल्हा अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे आता ही समिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता 8 जणांची कमिटी जी आहे ती देखील या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। यामध्ये आता पुन्हा या हॉटेलची चौकशी जी आहे ती देखील करण्यात येणार आहे। यामध्ये जर पाहायला गेलं पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलाचा समावेश होता, त्यामुळे आता या चौकशीमध्ये नेमकी काय तथ्य येत आहे आणि या चौकशीमध्ये पापळकर नेमकी काय सिद्ध करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।